Hello, my dear students. Today we are going to start 4.3 Golden Chain on page number 85. Let's start warming up chit chat activity. Question number 1. Do you have an old friend? विद्यार्थी मित्रांनो, चिटचॅट ॲक्टिव्हिटीचा अर्थ असा होतो, एकंदरीत आपण याला प्रिव्हियस नॉलेज जो लेसन असतो, पोएम असेल त्याबद्दलचं प्रिव्हियस नॉलेज हे पाहणं म्हणजेच वॉर्मिंग अप हा विषय असतो. तर त्यातील पहिला भाग आपण पाहत आहोत ते म्हणजे चिट चॅट ॲक्टिव्हिटी. तर पहिला प्रश्न आहे, डू यू हॅव ॲन ओल्ड फ्रेंड? या प्रश्नामध्ये फ्रेंड हा शब्द की वर्ड आहे. याचा अर्थ असा होतो की येणारी जी पोएम आहे, गोल्डन चेन ही जी पोएम आहे, ही पोएम फ्रेंड ह्यावरती आहे. चला तर आपण ह्या प्रश्नांचे अर्थ बघूया, उत्तर पाहूया. तुमचा ओल्ड फ्रेंड आहे का? तर आपण याचं उत्तर यस आय डू हॅव ॲन ओल्ड फ्रेंड असं सांगू शकतो. प्रत्येकाची उत्तर वेगवेगळी असू शकता. नसेल तर नो आय डोंट हॅव ॲन ओल्ड फ्रेंड असं आपण बोलू शकतो. पण मोस्टली आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फ्रेंड्स हे असतातच. सेकंड क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो? याचा अर्थ असा होतो, जर आपणास मैत्री वाढवायची असेल, मैत्री वृद्धिंगत करायची असेल, तर त्यासाठी कसली गरज असते? छान प्रश्न आहे. फॉर फ्रेंडशिप टू ग्रो इज नीडेड ट्रस्ट, unselfish love and understanding etc. मैत्री ही वृद्धिंगत करायची असेल तर त्यामध्ये ट्रस्ट हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. अनसेल्फिश लव, निस्वार्थी अशा प्रकारचं प्रेम, विश्वास, एकमेकांमध्ये असलेली अंडरस्टँडिंग हे घटक अतिशय महत्त्वाचे असतात. आणि हे जर घटक असतील तर साहजिकच नॅचरली फ्रेंडशिप ही ग्रो होत असते. क्वेश्चन 3. हाऊ डू यू फील इफ यू डोंट हॅव एनी फ्रेंड? नाईस क्वेश्चन. जर आपणास कोणी मित्र नसेल तर कसं वाटतं? हाऊ डू यू फील, आपणास कसे फील होते? साहजिकच या ठिकाणी आपण म्हणू शकतो की खूप बोर, वाईट, कंटाळा, एकाकीपणा असं आपण सांगू शकतो. Of course, we feel lonely and bored without a friend. We feel lonely and bored without a friend.
क्वेश्चन नंबर 4. Why do we spend a lot of time in the company of friend? मित्रांच्या सहवासामध्ये आपण जास्त वेळ का घालवतो, का खर्च करतो? आपण त्यांच्या कंपनीत मित्रांच्या सहवासामध्ये का जास्त करून राहत असतो? मला वाटतं साहजिकच या प्रश्नाचं उत्तर सर्वांकडे आहे. याचं कारण असं आहे, we spend a lot of time in the company of friends because of it makes us happy. We share our grief, our sorrow, our joy, happiness, ideas, experience, thoughts, and we feel relax in their company. असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. मित्रांच्या सहवासामध्ये आपण खूप आनंदित असतो. आपण आपले दुःख, आनंद, कोणत्याही कल्पना, आयडियाज, विचार, अनुभव हे आपण सहजतेने शेअर करतो, कम्युनिकेट करत असतो आणि त्यांच्या सहवासामध्ये रिलॅक्स फील करत असतो. आणि म्हणून आपण जास्त काळ, जास्त वेळ त्यांच्या सहवासामध्ये स्पेंड करत असतो. नंबर 5. Why do we share secrets, happiness and sorrow with our friends? छान प्रश्न आहे. जवळपास सारखाच प्रश्न या ठिकाणी आहे जो आता आपण पाहिला. आपण त्यांच्यासोबत, मित्रांसोबत आपलं जे सिक्रेट असतं, जो आनंद असतो, जे दुःख असतं, जो अनुभव असतो, का आपण शेअर करतो? साहजिकच, कारण आपला त्यांच्यावर खूप ट्रस्ट असतो. बिकॉज वी ट्रस्ट ऑन देम and therefore we share our secrets, happiness and sorrow with them. मला वाटतं तुम्हा सर्वांना हे 5ही प्रश्नांचे अर्थ आणि उत्तरं समजले असतील. आता पुढचा प्रश्न बघूया. Write 5 points each about do's and don'ts in true friendship. छान प्रश्न आहे. इथे बघा, डूज आणि डोंट्स असे 2 कॉलम आहेत. मित्रांनो, डूज आणि डोंट्स हे वाक्य तयार करणं म्हणजेच ह्या वाक्यांना आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणत असतो, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी, होकारार्थी वाक्य, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, पॉझिटिव्ह सेंटेन्सेसची सुरुवात क्रियापदाने, मूळ क्रियापदाने, मेन वर्बने होत असते. त्याला आपण इम्परेटिव्ह, अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणत असतो. आणि ज्या वाक्याची सुरुवात डोंटने होत असते त्याला आज्ञार्थी, नकारार्थी वाक्य असं म्हणतात. आज्ञार्थी, नकारार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी डोंटने होत असते. आणि तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे 2 कॉलम जे आहेत डोंट आणि डूजचे ते बघूया. राईट 5 points each about do's and don'ts in true friendship. ट्रू फ्रेंडशिपमध्ये डू म्हणजे काय केलं पाहिजे, ट्रू फ्रेंडशिप जी आहे त्यामध्ये काय अपेक्षित असतं, आणि डोंट काय करायला नको पाहिजे, काय आपण टाळलं पाहिजे.
पहिला आपण बघूया डूजचं काय दिलंय. हेल्प इन टाइम्स ऑफ ट्रबल. बघा, ह्या वाक्याच्या सुरुवातीस हेल्प हा मूळ क्रियापद आहे. याला आपण आज्ञार्थी होकारार्थी वाक्य असं म्हणतो. डू हेल्प किंवा हेल्प इन टाइम्स ऑफ ट्रबल. जेव्हा केव्हा आपल्या मित्रांना जे ट्रबलमध्ये असतील, त्रासात दुःखात कष्टात असतील, त्यावेळेस त्यांना हेल्प करणं आवश्यक. ती खरी मैत्री. मग असंच आपण इथे काय सांगू शकतो आणखी, तर प्रत्येकाचं उत्तर इकडे वेगवेगळं असू शकतं. मला असं वाटतं पहिला पॉईंट मी सांगतो इथे, कोऑपरेट विथ देम. आपण त्यांच्यासोबत कोऑपरेटची भावना जी आहे, सहकार्याची जी भावना आहे ती असली पाहिजे. पुढे मी सांगू शकतो मोटिवेट देम. त्यांना मोटिवेट करणं अपेक्षित आहे. स्पीक द ट्रूथ विथ देम. थर्ड पॉईंट सांगतोय मी, आपण नेहमीच फ्रेंडशिपमध्ये सत्य बोलणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. स्टॉप देम फ्रॉम डुईंग समथिंग रॉंग. जर आपला मित्र मैत्रीण असं काहीतरी रॉंग करत असेल तर त्यातून त्यांना सावरणं, त्यांना स्टॉप करणं देखील आवश्यक असतं. पुढे मी असं सांगू शकतो, बी लॉयल अँड फेथफुल विथ देम. आपण त्यांच्यासोबत फेथफुल असणं खूप आवश्यक आहे. तर अशा प्रकारे डूचे वाक्य आपण इथे सांगू शकतो. लेट्स सी डोंट्स सेंटेन्सेस. आता ट्रू फ्रेंडशिपमध्ये काय नको करायला पाहिजे. डू नॉट अलाउ यू टू कॉपी आन्सर्स ड्युरिंग एक्झाम्स. एक्झाममध्ये त्यांना कॉपी करायला अलाउ करू नका. सेकंड आपण सांगतो या ठिकाणी, डू नॉट स्पीक बॅड बिहाइंड देम. त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल काहीतरी वाईट बोलणं हे टाळलं पाहिजे. डू नॉट हाईड एनिथिंग फ्रॉम देम. त्यांच्यापासून काहीच हाईड करू नका, लपवू नका. डू नॉट बी डिसलॉयल विथ देम. आपण ऑलवेज त्यांच्यासोबत लॉयल असणं अपेक्षित आहे. पुढे डू नॉट कॉरल ऑर फाईट विथ देम. मित्रांसोबत कधीच फाईट करू नका, भांडण कॉरल करू नका. आणि शेवटी सांगणार आपण, डोंट बी रूड टू देम. त्यांच्यासोबत उद्धटपणाने कधीच वागू नका. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण ट्रू फ्रेंडशिपमध्ये काय केलं पाहिजे डूज आणि काय नाही केलं पाहिजे डोंट्स हे पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज, वी हॅव ऑलरेडी लर्न्ड दॅट when there occurs a comparison in the lines of a poem, the figure of speech in that line is simile. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. आत्ताच आपण एक लाईन या ठिकाणी वाचली. सिमिली म्हणजे काय असतं ते दिलेलं आहे. सिमिली हा एक फिगर ऑफ स्पीच आहे, अलंकार आहे. स्पेलिंग बघा, SIMILE, सिमिली. याचा मराठीमध्ये अर्थ होतो उपमा अलंकार. मित्रांनो, वी हॅव ऑलरेडी लर्न्ड दॅट हे आपण मागच्या पोएम्समध्ये शिकलो आहोत. ह्यामध्ये काय बरं असतं, तुलना असते, कंपॅरिजन असतं. आणि ती तुलना कशी असते, दोन भिन्न गोष्टींमध्ये तुलना असते. दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती तुलना असते व ती तुलना लाईक
LIKE किंवा ॲज या शब्दांनी किंवा हे शब्द वापरून समान गुणधर्मांची तुलना केलेली असते. दोन भिन्न गोष्टींमध्ये असा एक कॉमन समान गुणधर्म असतो आणि त्या समान गुणधर्म जो असतो तर ती तुलना लाईक किंवा ॲज या शब्दाने दाखवली असते. अशा फिगर ऑफ स्पीचला म्हणतात सिमिली, उपमा अलंकार. आता बघा इथे फॉर एक्झाम्पल्स दिले आहेत. ॲज ब्राईट ॲज अ स्टार. आता या ठिकाणी ॲज आहे, याच्यावरून पटकन समजतं की या ठिकाणी आहे सिमिली. दुसरं जे पाहिलं आपण एक्झाम्पल, टॉल जस्ट लाईक अ ट्री. लाईक हा शब्द या ठिकाणी आहे, म्हणजे या ओळीमध्ये सिमिली हा अलंकार आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये जी तुलना आहे ती ब्राईट या शब्दाने दाखवली आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये टॉल, हे बघा तुलना जी असते ना ती ॲडजेक्टिव्हने, विशेषणाने दाखवलेली असते. तर अशा प्रकारे या दोन्ही वाक्यांमध्ये सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आहे. सिमिली ओळखणं फार सोपं असं वाक्य, अशी ओळ की ज्या ओळीमध्ये ॲज किंवा लाईक हा शब्द असेल त्याला म्हणायचं सिमिली. However, if the comparison made in the line of a poem is indirectly understood or suggested, implied without using words as or just like and so on, then the figure of speech is called a metaphor. फार सोपं आहे. मेटॅफोर हा सुद्धा एक फिगर ऑफ स्पीच आहे, अलंकार आहे. मराठीत फिगर ऑफ मेटॅफोरला म्हणतात रूपक अलंकार. यामध्ये काय असतं, यात सुद्धा तुलना असते, पण ती तुलना जी असते कशी बघा, समान गुणधर्मांची तुलना या ठिकाणी नसते. तर त्या गोष्टी एकच आहेत, समानच आहेत असे व्यक्त केलेले असते. सिमिलीमध्ये काय आहे, दोन भिन्न गोष्टींमध्ये एक कॉमन जो गुणधर्म असतो, सारखा एक त्या दोघांमध्ये गुणधर्म असतो, त्यात तुलना असते. इथे कसं आहे की समान गुणधर्मामध्ये तुलना केलेली नसते, तर ते दोन्ही गोष्टी एकच आहेत, समानच आहेत हे दाखवलेलं असतं. आणि ते दाखवताना इथे ॲज किंवा लाईक या शब्दांचा वापर केलेला नसतो आणि त्याला म्हणतात मेटॅफोर, रूपक अलंकार. एक्झाम्पल बघा, रिया इज द स्टार ऑफ अवर क्लास. सेकंड, लाईफ इज अ गेम, प्ले इट वेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे आहे मेटॅफोर हा अलंकार. Here we are going to stop, my dear students. We will meet in our next video on the next page, that will be 86. Till then, thank you, take care. You have to write all these things: warming up, chit chat activity, these 5 questions answers, and do don'ts, and write the definitions as well as the examples of simile and metaphor. मित्रांनो, तुम्हाला ह्या संपूर्ण पेजचं प्रश्नांची उत्तरे किंवा वॉर्मिंग अप हे जे पेज आहे हे आपल्या वर्गपाठाच्या वहीत लिहायचं आहे आणि त्याचे फोटोज आपल्या ग्रुपवरती पाठवायचे आहेत. थँक्यू.